सध्या देशभरामध्ये रामनवमी हा उत्सव भरपूर मोठ्या प्रमाणात मनवला जात आहे। सध्या मी बोरिवलीमध्ये आपण मागे पाहिलं तर श्रीकृष्ण वासुदेव मित्र मंडळ बोरिवलीचं एक नामांकित मंडळ आहे। तिथे सुद्धा रामनवमीची पालखी केली होती, परंतु या रामनवमीच्या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ह्या पालखीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर युवा शक्ती होती। आपण युवा शक्तीला विचारूया, त्यांच्या मनातले राम विचारूया आणि त्यांना रामनवमीबद्दल काय वाटतं हे सुद्धा विचारूया। मला सांगा साहेब, तुम्ही रामनवमीचा जो उत्सव करता पूर्ण पालखीमध्ये यंग जनरेशन मोठ्या प्रमाणावर आहे, युवा मनामध्ये राम कसे बसतात? पहिल्यांदा तर सर्व भारतीयांना आणि भारतीय विश्वामध्ये जिथे जिथे हिंदू धर्म आहे, हिंदुत्व बसलेलं आहे, त्यांना सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जसा तुमचा प्रश्न होता, आजचे युवा जे आहेत त्यांच्या मनामध्ये राम कसे आहेत? आजच्या युगामध्ये राम जे पुरुषोत्तम आहेत ते दयावान असावेत, ते प्रेमाळ असावे, ते माफ करणारे असावे, ते मदत करणारे असावे, त्यांच्या मनामध्ये भावना असावी। तुम्ही जेव्हा बोरिवली भागातून पूर्ण पालखी मिरवत होता तेव्हा कसा अनुभव होता, लोकांचा प्रतिसाद कसा, आणि खास करून तुमच्या मागे एक बाबाजींचा फोटो आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल मी बोलू तर आजच्या स्थितीमध्ये भारतात एकमेव असे साधू संत बोलू शकतो ज्यांच्याविषयी कोणाच्याही मनात द्वेष नाहीये, कोणाच्याही मनात राग नाही। कोणत्याही धर्माचा असू दे, ते जात आहेत प्रेमानंद महाराजांकडे। प्रेमानंद महाराज खूप चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट करतायत आणि त्यांचं स्वागत करतायत। त्यांचं कोणत्याही धर्माच्या प्रति द्वेष नाहीये। त्यांचा हिंदू धर्म, त्यांचे राधा राधा नाम जप, त्यांचं कृष्णाबद्दलचं प्रेम ते पसरवत आहे। तर त्यामुळे आम्ही त्यांचा पोर्ट्रेट ठेवलेला आहे इथे, जेणेकरून इथे वावरणाऱ्या सर्वांना त्यांच्याकडून हे शिकावं की सर्व आपल्यासारखेच आहेत। सर्व आपल्यासारखेच आहे। तुम्हाला विचारायचं वाटतंय की युवा जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात कसं हँडल केलं युवांना, त्यांनी प्रतिसाद कसा दिला, रिस्पॉन्स कसा होता? त्याच्यात तर हँडल करायला पोलीसवाल्यांनी खूप हेल्प केली। त्याच्यात आमचे युवांनी कूल डाऊन म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने ना कुणाबरोबर चांगल्या पद्धतीने जसे ज्येष्ठ नागरिक असे त्यांना पण आम्ही पालखीत म्हणजे दर्शनासाठी थांबवले। खूप जाग्यावर जे ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना पाणी पुरवठा किंवा काही प्रॉब्लेम नाही आली। आम्ही पूर्ण बोरिवलीत पालखी फिरवली पण असं काही गोंधळ नाही झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने। शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतोय की सध्या वातावरण असे की यंग जनरेशन इंस्टावर दिसतं, युट्यूब फेसबुकवर दिसतं, परंतु रस्त्यावर उतरणारे यंग तुमच्यासारखे असतात। तुम्ही हिंदी जरी बोललात तरी चालेल। काय वाटतं तुम्हाला, क्या लगता है कि आज जो धर्म है किस तरह से हमें उभारना है? अगर धर्म की बात करें तो जो चीज़ अभी चल रही है इंडिया में, बेसिकली अगर हम देखने को जाएंगे तो जैसे आपने बोला था कि नहीं, प्रेमानंद जी महाराज अभी जो सोशल मीडिया पे बोले या यूट्यूब पे कहीं पर भी बोले, तो आज सब जगह उनके ही मतलब चर्चे बोल सकते हम। और सब लोग युवा जनरेशन मोस्टली अगर हम देखने को जाएंगे तो वृंदावन में बहुत सारे लोग जाते हैं, उनको फॉलो करते हैं, और वो चीज़ करना ही चाहिए। क्योंकि अगर युवा जनरेशन अगर ये चीज़ सीख जाएगा ना तो आगे हमारे देश को बहुत उन्नति मिलेगी ये सब चीज़ के लिए। और दूसरी चीज करने को जाएंगे तो अभी यही टाइम है कि सबको एक होना है और एक साथ मिलके हमको अखंड भारत की स्थापना करनी है। जी बिल्कुल, सबको एक होना है। तर आता एक मोठा आपण आवाज देऊया बोरिवलीच्या रामनवमीतून, बोला श्री रामचंद्र की जय।